माझ्यासोबत सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत. ताई, कालपासून ललित पाटीलचं प्रकरण जे आहे ते पुण्यासह राज्यातही गाजते. नाशिक कनेक्शन त्याचं समोर येतं आहे, कारण की तिथला सगळा जो MDचा फॅक्टरी होती ती देखील पोलिसांनी उद्ध्वस्त केली. त्याच्यावर अनेक कारवाया आहेत. भूषण पाटील काल सापडलेला आहे. काल तुम्ही दादा भुसेंवर काही शंका उपस्थित केल्या होत्या, मात्र तब्येतीचं कारण ते तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट करता आल्या नाहीत. काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे, तुम्हाला काय सगळ्या खुलासा करायचा आहे? माझं म्हणणं शांतपणे काल मीडियाला दिलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगते, ललित पाटील याला 9 महिने रुग्णालयात का दाखल केलं होतं? असा कोणता दुर्धर आजार होता? जेवढं माझं ज्ञान आहे, अभ्यास आहे, त्याच्यानुसार कॅन्सरसारख्या दुर्धर आजारात अगदी केमोथेरपीचा जरी पेशंट असेल तरी त्याला सलग 9 महिने रुग्णालयात दाखल केलं जात नाही. ललित पाटीलला 9 महिने रुग्णालयात कोणी दाखल करून घेतलं? त्याचं काही प्रिस्क्रिप्शन लेटर असेल, रेकमेंडेशन असेल. ते रेकमेंडेशन कोणाचं होतं? प्रिस्क्रिप्शन कोणाचं होतं? श्री काळे यांनी त्याची माहिती दिली पाहिजे, कारण त्यावेळेला मेडिकल अधिष्ठाता श्री काळे होते. तब्बल 9 महिने त्याच्यावर उपचार ज्या डॉक्टरांनी केले त्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट काय होती? एका वाक्यात नाही तर प्रत्येक दिवसाची, 9 महिन्यातल्या प्रत्येक दिवसाची लाईन ऑफ ट्रीटमेंट ही त्या डॉक्टरांनी सांगितली पाहिजे. त्याच्या तब्येतीत काही सुधार होणार होता की नव्हता, की तो पळून जाईपर्यंत ती चालूच राहणार होती, यावरही त्यांनी बोललं पाहिजे. एवढा मोठा वॉर्ड आहे आणि कैद्यांचा वॉर्ड आहे, तर निश्चितपणे तिकडे CCTV फुटेज असतील. 9 महिन्यात काहीतरी CCTV फुटेज सापडतील की त्याला काही इंजेक्शन्स दिले आहेत, गोळ्या दिल्या आहेत, त्याचं चेकअप चालू आहे, त्याच्या काही टेस्ट केल्या आहेत, सोनोग्राफी केली, ECG केली, काय त्याचं अँजिओप्लास्टी केली, अँजिओग्राफी केली, काय नेमकं होतं नेमकं? त्याची सरकारी बरदास्त का ठेवली गेली? त्याच्यानंतरचे आलेले जे डीन आहेत श्री ठाकूर, आता ठाकूर यांची जबाबदारी आहे की त्यांनी सगळी माहिती घेऊन ती माहिती दिली गेली पाहिजे. श्री ठाकूर हे जर ती माहिती देताना टाळाटाळ करत असतील आणि त्याला ते जर ॲक्ट ऑफ सिक्रेसी असं म्हणत असतील, तर ॲक्ट ऑफ सिक्रेसीमध्ये फक्त आणि फक्त परराष्ट्र विभाग आणि देशाचा संरक्षण विभाग येतो. आपण कुठेही ललित पाटलांच्या त्या सगळ्या ड्रग्ज प्रकरणातल्या तपासाबद्दल बोलत नाही आहोत, त्याची माहिती मागत नाही आहोत. आपण फक्त तब्येतीची माहिती मागतोय आणि तब्येतीची माहिती देण्यात काहीही त्यांना अडचण नसली पाहिजे. श्री ठाकूर हे त्याच्या तब्येतीची माहिती का देत नाहीत? पण मग ताई, तुम्ही म्हणताय की तब्येतीची माहिती का देत नाही? तुमचा रोष काल जो होता तो थेट दादा भुसेंवर होता. काही प्रश्न तुम्ही जो उपस्थित केले होते त्याच्यावरून देखील अनेक चॅनलवर तुमची खडाजंगी दोघांमध्ये पाहायला मिळाली. याबद्दल काय? माझं सरळ म्हणणं आहे, नानाभाऊंनी नाशिकमध्ये जाऊन प्रेस घेतली आणि नाशिकमध्ये प्रेस घेत त्यांनी सांगितलं की शिंदे गटाच्या एका आमदाराचा हात आहे. श्री धंगेकर सकाळी असं म्हणाले की शिंदे गटाच्या एका मंत्र्याचा हात आहे आणि जी फॅक्टरी आहे ती नाशिकमध्ये सापडते. आता फॅक्टरी नाशिकमध्ये सापडते, शिंदे गटाच्या आमदाराचा, शिंदे गटाच्या मंत्र्याचा हात असं वारंवार सांगितलं जातं. नाशिकमध्ये शिंदे गटाचे मंत्री कोण? मला वाटतं श्री दादा भुसे यांनी सुद्धा या गोष्टी अदरवाईज न घेता, त्याचा वेगळा अर्थ न काढता, जर आरोप होत असतील तर स्वच्छपणे आणि समर्थपणे पुढे आलं पाहिजे. मी स्वागत करते दादा भुसेंचं, कौतुक करते की ते स्वतः म्हणाले की होय, मी चौकशीला तयार आहे. आता प्रश्न उरतो तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा. बॉल गृह खात्याच्या कोर्टात आहे. गृह खात्याने त्याच्या संबंधाने ठरवलं गेलं पाहिजे की आता त्यांना काय करायचं आहे, कारण एवढं सगळं होऊनही अजूनही गृह खात्याकडून याच्यावर एका वाक्यानेही कुठलीही वाच्यता होत नाही. हे गंभीर आहे प्रश्न, कारण पुण्यात जर रॅकेट सापडत असेल, पुण्यात राज्यभरातनं विद्यार्थी शिकायला येतात आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे मी प्रश्न विचारणं फार स्वाभाविक आहे. मी प्रश्न विचारते आणि प्रश्न विचारणं माझा अधिकार आहे. इफ आय एम अ टॅक्स पेयर, जर मी सगळे टॅक्स नियमितपणे भरणाऱ्यांपैकी आहे तर मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. दुसऱ्या बाजूला ससूनचे अधिष्ठाता जे आहेत डॉक्टर संजीव ठाकूर, अनेक प्रश्नांना त्यांना उत्तरं देता येत नाही आहेत. काही गोष्टी न्यायप्रविष्ट असल्यामुळे मला त्याच्यावर बोलता येत नाही असं ते सरळ उत्तर देणं टाळत आहेत. त्यांच्यावरही देखील दबाव असण्याची शक्यता आहे असं वाटतं का? त्यांच्यावर दबाव आहे का ते सामील आहेत हे पोलिसांनी त्यांच्याशी बोलल्यावरती जास्त स्पष्ट होईल. पण मला असं वाटतं की त्यांनी माहितीची टाळाटाळ करावी असं नक्कीच काही नाही आहे. मी मगाशी म्हटलं की भारतीय गोपनीयतेच्या कायद्यानुसार फक्त आणि फक्त संरक्षण विभाग आणि परराष्ट्र विभाग याची माहिती डिस्क्लोज करता येत नाही. आपण ललित पाटलांवर तुम्ही काय उपचार करत होता
या तब्येतीच्या फक्त आपण माहिती विचारत आहोत आणि त्याच्यात त्यांनी टाळाटाळ करण्याचं काहीच कारण नाही. आपण त्यांना साधा प्रश्न विचारला की ललित पाटलांवर उपचार करणारा डॉक्टरचं नाव काय आहे, तो डॉक्टर कोण आहे, आणि ही माहिती त्यांनी दिली पाहिजे. 9 महिन्यापासून त्याच्यावर कोणता उपचार चालू होता त्या CCTV फुटेजची माहिती दिली पाहिजे. महत्त्वाचं, पुणे पोलिसांनी ही माहिती दिली पाहिजे की एखादा आरोपी जर पळून जात असेल तर तो एअरपोर्टकडे जाईल, रेल्वे स्टेशनकडे जाईल, बसस्टँडकडे जाईल किंवा स्वतःचं एखादं व्हेकल अरेंज असेल त्याचं, तर तो रोडवरून जाईल, तो हॉटेल लेमन ट्रीकडे का येईल. लेमन ट्रीमधला जो आरोपीचा वावर आहे तो कुठेही तो पळून जाण्याच्या तयारीत आहे असा दिसत नाही, तर असा तो वावर दिसतो की जसा तो काही लेमन ट्रीमध्ये राहायला आहे. मग लेमन ट्रीमध्ये काही कुठे अननोन नावाने रूम बुक होत्या का, कुणाच्या रूम अशा बुक आहेत का, चेक केलं पाहिजे सगळंच. लेमन ट्रीच्या परिसरात तो कसा काय वावरत होता हेही चेक झालं पाहिजे. काही दंगेकरांनी काल या संपूर्ण प्रकरणाची CID चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तुम्हाला देखील असं वाटतंय का? हो, मला सुद्धा वाटतं की केंद्रीय यंत्रणांच्या मार्फत या सगळ्या प्रकरणाची तपासणी व्हावी. मी पुन्हा पुन्हा म्हणते की माझ्या ज्या शंका आहेत, मला शंका उपस्थित करण्याचा, प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आणि या शंका जर याच्यामध्ये शिंदे गटाच्या कुणाही माणसाचा काही संबंध नसेल तर स्वागत आहे बाबा, स्वागत आहे, कौतुक आहे, अभिनंदन आहे, चांगली गोष्ट आहे की तुम्ही अशा देशविघातक कुठल्याही कृत्यामध्ये सामील नसाल. पण मग चौकशी का होत नाही? आम्ही जे प्रश्न निर्माण करतोय या प्रश्नांची उत्तरं अजूनही का मिळत नाहीत याचं उत्तर गृह खात्याने दिलं पाहिजे. काही राजकीय इतर प्रश्न आहेत. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातले उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी थेट व्हायब्रंट गुजरात सारखा जो फेस्टिवल आहे तो आता मुंबईत त्याचा त्या कार्यक्रमाचं सगळं तामझाम होतोय, असं तुम्हाला वाटतंय का? हे परत आता उद्योग पळवण्याचं काम? उद्योग तर आपले पळवले, परंतु गुंतवणूकदारांना सुद्धा आकर्षित करण्यासाठी व्हायब्रंट गुजरातचा इव्हेंट इकडे केला जातो. हे विशेष आहे की गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा रोड शो मुंबईत आयोजित केला जातो आणि यावर काहीही कोणी बोलत नाही. आम्ही महाराष्ट्राची अस्मिता राखण्यासाठी, महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित राखण्यासाठी भाजपसोबत गेलोय असं सांगणारे केसरकर असतील किंवा दस्तूरखुद्द मुख्यमंत्री महोदय असतील, यांना याच्याबद्दल काहीही गम्य वाटत नाही. हे दुःखद आहे, खेदजनक आहे. काल परवा कुठल्या तरी वाहिनीवर बोलताना आशिष शेलार म्हणत होते की हिंदू मतांच्या विभाजनासाठी मराठी गुजराती वाद केला जातोय. आता मला शेलारांनी सांगावं की व्हायब्रंट गुजरात हा इव्हेंट आणि मुख्यमंत्र्यांचा रोड शो कोणाच्या परमिशनने होतोय? सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांना परमिशन दिलेली आहे का? असा एखादा व्हायब्रंट महाराष्ट्रासारखा रोड शो गुजरातमध्ये आयोजित करायला गुजरातची परमिशन मिळेल का? या सगळ्यांची वरती विचार केला गेला पाहिजे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि महाराष्ट्राच्या लोकहिताचा सर्वार्थाने संकोच करण्याचं काम इथं केलं जाते आणि ते फक्त आणि फक्त जसं केसरकर म्हणाले की आम्ही अगदी कमळावर सुद्धा लढू शकतो. त्याच प्रश्नावर मी येणार होतो की केसरकरांचं असं म्हणणं आहे की मुंबईतल्या लोकसभेची जागा ज्या आहेत वेळ प्रसंगी आम्ही कमळावर सुद्धा लढू. मला तेच म्हणायचंय की मग काय झालं त्या सगळ्या बोलण्याचं की आम्ही महाराष्ट्राची सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी भाजपसोबत गेलोय. अरे काय तुमची सत्ता मत्ता अस्मिता त्यांनी अबाधित ठेवली? जर तुम्हाला तुमच्या चिन्हावर लढता येत नाही, जे चिन्ह तुम्ही चोरी कपट आणि कूटनीती करून घेतलं, जे चिन्ह तुम्ही दगलबाजीने घेतलं, ते चिन्ह घेऊन जर तुम्हाला लढता येत नसेल तर काय उपयोग आहे? शीतल मात्रेंनी असं ट्विट केलंय की नंदीबाईलांना विचारून आम्ही राजकारण करत नाहीत, आमच्या मनगटातच ताकद आहे, बाळासाहेबांचे विचार आहेत. शीतल मात्रेंना काय उत्तर असेल? नाही, बिनमहत्वाच्या लोकांवर मी बोलत नाही. इट्स नॉट माय लेवल. पुण्यात गेल्या 10 महिन्यात 12 कोटी रुपयांचं ड्रग सापडतंय. पुणे शहर खरं तर संस्कृतीचं शहर म्हणून मानलं जातं. खरं गृहमंत्रालय असेल, पुणे पोलीस असेल, हे अपयश आहे का? हे अपयश आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहेच आहे, पण महाराष्ट्राची कायदे सुव्यवस्था याचे किती 3, 13, 9, 18 झालेले आहेत हे आपल्याला दिसतंय. एकूण गेल्या वर्षभरामध्ये ज्या पद्धतीने गृह खातं वारंवार उघडं पडत आहे हे दुःखद आहे, चिंताजनक आहे. आणि मी पुन्हा पुन्हा सांगते की फडणवीस साहेब गृहमंत्री म्हणून सपशेल नापास झालेले आहेत. कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.